चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन जे आहेत तर त्या टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनचे शॉर्टमध्ये केमिकल रिएक्शन कशा ओळखायच्या हे आपण आज पाहणार आहोत. तर पहा, फर्स्ट रिएक्शन आहे आपली कॉम्बिनेशन रिएक्शन. तर या कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या रिएक्शनमध्ये जर सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल, काय तयार होत असेल, सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल तर ती कोणती रिएक्शन असते, कॉम्बिनेशन रिएक्शन असते. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल काय तयार झालेला आहे, फक्त सिंगल प्रोडक्ट तयार झालेला आहे. सेकंड रिएक्शन आहे पहा आपली डिकम्पोजिशन रिएक्शन. तर या डिकम्पोजिशन रिएक्शन कशी ओळखायची, तर पहा यामध्ये जर फक्त सिंगल रिएक्टंट असेल, सिंगल रिएक्टंट असेल तर ती जी रिएक्शन आहे तर ही कोणती रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, CaCO3 हे काय आहे, सिंगल रिएक्टंट आहे. अशा प्रकारे आपण ही रिएक्शन ओळखू शकतो. त्यानंतरची रिएक्शन आहे पहा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर या डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये लक्षात राहू द्यायचंय, जो मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करतो, डिस्प्लेस करतो. लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करतो, डिस्प्लेस करत असतो. मग मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा जर लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करत असेल तर ती कोणती रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे पहा या ठिकाणी Fe जे आहे तर हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि कॉपर जो आहे तर हा कोणता आहे, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. मग आता पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की कॉपरला आयनने काय केलंय, डिस्प्लेस केलंय आणि त्याची जागा घेतली आहे कॉपरची FeSO4 आणि Cu ला काय केलंय, बाहेर काढलेलं आहे. मग त्यावेळेला ही कोणती रिएक्शन असते, डिस्प्लेसमेंट रिएक्शन असते. आणि आपल्या केमिकल रिएक्शनचा जो लास्ट टाइप आहे तर तो कोणता आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ही तर खूप सोपी आहे. कशा प्रकारे ओळखायची, ज्या रिएक्शन मध्ये काय तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होतो. काय तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होत असतो. तर ती रिएक्शन जी आहे तर ती कोणती आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग प्रेसिपिटेट कसा ओळखायचा, ज्या रिएक्शन मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲरो असेल, प्रोडक्ट मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲरो असेल तर ती कोणती रिएक्शन असते, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. का, कारण की डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲरो जो आहे तर तो काय फॉर्म करतो, प्रेसिपिटेट फॉर्म करत असतो. अशा प्रकारे आपण केमिकल रिएक्शनचे जे टाइप्स आहेत तर ते शॉर्ट मध्ये आपण समजून घेऊ शकतो.